पैशाचा आमिष दाखवून दोघांनी रस्त्यातच सासू सुनेबाबत धक्कादायक कांड केल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती महिलांच्या कुटुंबियांना मिळताच एकच खळबळ उडाली. दागिने लुटणारी टोळी पुन्हा एकदा ग्वाल्हेरमध्ये सक्रिय झाली असून आता या टोळीने एका सासू सुनेची फसवणूक केली आहे. पैशांचा आमिष दाखवून चोरांनी सासू आणि सुनेची फसवणूक केली. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्वाल्हेरच्या महाराजबाडा येथील रहिवासी सुशील गोस्वामी आणि त्यांची सून रुबी गोस्वामी या डॉक्टरकडे गेल्या होत्या. सुशीला आपल्या सुनेची रुटीन चेकअप करायला गेली होती. परतत असताना पायी चालत त्या बाडा येथे पोहोचल्या असता तिथे दोन तरुण त्यांना भेटले. त्यांनी दोघींनाही आपलं म्हणणं ऐकून घेण्यास सांगितलं. सुरुवातीला सासू आणि सुनेने नकार दिला, मात्र रस्त्यात 500-500 रुपयांच्या नोटांचे बंडल सापडल्याचे दोन्ही तरुणांनी सांगितल्यावर सासू आणि सून थांबले. तो बाहेरगावचा असल्याचं तरुणांनी सांगितलं. हे पैसे त्यांच्याकडे कोणी पाहिले तर पोलिसांना सांगेल, यामुळे आपण हे पैसे अर्धे वाटून घेऊ असं त्यांनी महिलांना सांगितलं. हे ऐकता सासू आणि सून त्यांच्या जाळ्यात अडकल्या. पैसे अर्धे वाटून घेण्याचं त्यांनी मान्य केलं. यानंतर दोन्ही तरुणांनी म्हटलं की तुम्ही अशा प्रकारे पैसे घेऊ शकत नाही. तुम्ही एक काम करा, तुमचे दागिने आणि पैसे रुमालात ठेवा, घरी जा आणि सुरक्षितपणे ठेवा असं तरुण म्हणाला. यावर तरुणांनी रुमालात नोटांचा बंडल ठेवला. यासोबत सासू आणि सुनेचे मंगळसूत्र आणि अंगठी त्यात ठेवण्यात आली. यानंतर युवक तिथून निघून गेले. महिलाही घरी आल्यावर त्यांनी आनंदाने रुमाल उघडला, मात्र त्यात कागदाचा कचरा, खडे आणि दगड आढळले. यानंतर दोघी रडू लागल्या. घरच्यांना याबद्दल कळलं. सुशील यांचा मुलगा शैलेंद्र गोस्वामी यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यांनी आईसह कोतवाली पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी लेखी तक्रार दिली. पोलिसांनी दागिन्यांची फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. DSP अशोक जोदन म्हणाले की फिर्यादीने काही लोकांनी आपली फसवणूक केल्याची माहिती दिली होती. सोन्याचे दागिने लुटण्यासाठी काही लोकांनी त्यांना बनावट नोटा दिल्या आणि आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस ठाण्यात केला जात आहे. बहुधा यात संपूर्ण टोळीचा सहभाग असण्याची शक्यता आहे. पोलीस लवकरच आरोपींना अटक करतील.